नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल जे अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत वाहन चालक या पदासंदर्भातची मुंबई उच्च न्यायालय मुंबईच्या अंतर्गत एकूण 26 पदासाठी, त्यानंतर नागपूर खंडपीठाच्या अंतर्गत एकूण 5 पदासाठी, त्यानंतर औरंगाबाद खंडपीठाच्या अंतर्गत एकूण 6 पदासाठी अशा प्रकारे वाहन चालक या पदासाठीची सविस्तर जाहिरात प्रकाशित झाली. 15 तारखेपासून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करता येणार आहेत. त्या संदर्भाचा डिटेल्समध्ये आपण एक व्हिडिओ अपलोड केलाय, तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. जे विद्यार्थी 10वी पास आहेत तर त्यांना एक सुवर्ण संधी असेल की परमनंट नोकरी म्हणजे परमनंट वाहन चालक या पदासाठीची नोकरी मिळवण्यासाठी पहिला पगार तुमचा असेल 45,000 रुपये या ठिकाणी पगार असणार आहे. त्यामुळे एक सुवर्ण संधी असेल. तर त्यामुळे सर्वांनी या पदासाठी ऍप्लिकेशन करा जे विद्यार्थी पात्र असतील. आता ज्या विद्यार्थ्यांनी पात्र आहेत तर त्यांच्याकडे वाहन चालक परवाना असणं गरजेचं आहे, 10वी पास असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल म्हणजे वाहन चालवण्याचं जर तुमच्याकडे अनुभव प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला एक्स्ट्राचे 10 गुण असतील. तर त्यामुळं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्ही कशा पद्धतीने काढणार, त्यानंतर चारित्र्याचं प्रमाणपत्र तुम्ही कशा पद्धतीने काढणार, या दोन्ही बाबीची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सर्वात महत्त्वाचं ही निवड प्रोसेस का असेल म्हणजे वाहन चालक या पदासंदर्भाची निवड प्रोसेस का असेल संपूर्ण डिटेल्समध्ये आपण यावर बोलणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं जर तुम्हाला वाहन चालक म्हणजे ड्रायव्हर या पदासाठी जर ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. व्हॉट्सअप मेसेज करत असताना हायकोड वाहन चालक किंवा ड्रायव्हर अशा प्रकारे मेसेज टाईप करा जेणेकरून मला तुम्हाला त्या ग्रुपमध्ये जॉईन करता येईल. आणि आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून आपण उच्च न्यायालय ड्रायव्हर या पदासाठी परिपूर्ण असा कोर्स सुद्धा लॉन्च केलेला आहे. जर तुम्हाला तो कोर्स बाय करायचा असेल तर डिजिटल जे हे प्ले स्टोरवर आपलं ॲप्लिकेशन आहे, ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि फक्त 199 रुपयाला हा कोर्स घेऊ शकता. या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला जो काही अभ्यासक्रम त्यांनी दिलेला आहे तर त्या अभ्यासक्रमावरचे डिटेल्समध्ये या ठिकाणी तुम्हाला MCQ असतील, नोट्स असतील, PYQ असतील, महत्त्वपूर्ण काही इम्पॉर्टंट क्वेश्चन असतील ते सर्व क्वेश्चन आपण दिले आहेत. त्यामुळे तुम्हाला 20 पैकी जवळपास 17-18 मार्क पडण्यासाठी हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. डिजिटल जे हे प्ले स्टोर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनची लिंक पहिल्या कमेंट बॉक्समध्ये मी पिन केली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून या ठिकाणी ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. जर कोर्स घेत असताना काही अडचणी येत असतील तर 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा व्हॉट्सअप कॉल करू शकता. आता या पदासाठी निवड प्रोसेस का असेल ते आपण सर्वप्रथम चर्चा करूया. त्यानंतर अनुभव प्रमाणपत्र तुम्ही कशा पद्धतीने काढणार, अनुभव प्रमाणपत्र कशा प्रकारे भरलं असलं पाहिजे आणि चारित्र्य प्रमाणपत्र कशा पद्धतीने काढलं पाहिजे यावर डिटेल्समध्ये बोलणार आहे. तर यामध्ये पहा, तुमची लेखी परीक्षा होईल 20 गुणाची. या संदर्भात आपला एक महत्त्वपूर्ण कोर्स आपण लॉन्च केलाय. तो कोर्स तुम्ही घेऊन यामध्ये वाहनाची देखभाल, किरकोळ दुरुस्ती विषयक ज्ञान या संदर्भाचे सर्व प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. जशाच तसे जर तुम्ही पाठ केले तर ॲज इट इज प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये येऊ शकतात. त्यानंतर संबंधित मुंबई, नागपूर, औरंगाबाद शहर व त्यालगतची महत्त्वाची जी काही शहर आहेत आणि त्यांच्या रस्त्यांची माहिती आहे तर ते सुद्धा सर्व कोर्समध्ये आपण अपडेट केले. त्यामुळे तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. त्यानंतर सामान्य ज्ञान म्हणजे आतापर्यंत कोर्ट भरतीमध्ये सामान्य ज्ञानावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले त्या संदर्भात सुद्धा आपल्या कोर्समध्ये आपण डिटेल्समध्ये सांगितलंय. त्यामुळे तुम्ही कोर्स जॉईन करा. 199 रुपयाला कोर्स आहे. त्यानंतर तुमचा पूर्व अनुभव म्हणजे तुमचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट सर्वात महत्त्वाचा हा फॅक्टर आहे. तर तुम्हाला या ठिकाणी 10 गुण दिले जाणार आहेत. तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कशा प्रकारे भरलं पाहिजे आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्ही कोणाकडून घेणार त्यावर आपण डिटेल्समध्ये चर्चा करणार आहेत. त्यानंतर मोटार वाहन परीक्षा प्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकाऱ्यांमार्फत म्हणजे RTO मार्फत तुमची या ठिकाणी काय होईल तर तुमची मोटार वाहन म्हणजे ड्रायव्हिंगची टेस्ट होईल. ती 10 गुणासाठी असेल. त्यामध्ये तुम्हाला एकूण 7 गुण मिळणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमची 10 गुणाची या ठिकाणी मुलाखत होईल. अशा प्रकारे तुमची एकूण 50 गुणाची परीक्षा असेल. त्यामध्ये जर तुम्ही 25 गुण मिळाले तर आणि मेरिटनुसार तुमचे या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. मुलाखतीसाठी सुद्धा आपण तुम्हाला गायडन्स करणार आहे. जे विद्यार्थी परीक्षा पास होतील त्यानंतर तुमचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट व्हॅलिड होईल. त्यानंतर तुमचं RTOची टेस्ट होईल. त्यानंतर जे विद्यार्थी आपल्या बॅचचे असतील आणि जर विद्यार्थी जर मुलाखतीपर्यंत गेले, बरेचसे विद्यार्थी आपले मुलाखतीपर्यंत जातात. त्यामुळे जर विद्यार्थी मुलाखतीपर्यंत गेले तर त्यांना आपण मुलाखतीसाठी सुद्धा याच
बॅचच्या फीसमध्ये तुम्हाला गायडन्स करणार आहेत. अशा प्रकारचा एक संपूर्ण सिलेबस होता. तर या ठिकाणी आपण डिटेल्समध्ये चर्चा केली. आता त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, उद्या तुम्हाला 15 तारखेला फॉर्म भरत असताना किंवा 15 तारखेच्या नंतर फॉर्म भरत असताना किंवा तुमच्याकडे कागदपत्र पडताळणीच्या वेळेस तुम्हाला नमुना ए म्हणजे चारित्र्य वर्तणूक प्रमाणपत्र हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता हे प्रमाणपत्र तुम्ही कुठून काढणार, तर ही PDF आहे. ही PDF तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा मी शेअर केलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर व्हॉट्सअप ग्रुप जर अजूनपर्यंत जॉईन केलं नसेल तर व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करून घेऊ शकता. व्हॉट्सअपचा ठिकाणी तुम्हाला नंबर परत एकदा रिपीट करतो, 99 21 273 558 हा आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे. व्हॉट्सअप मेसेज करत असताना तशा प्रकारे मला हायकोर्ट ड्रायव्हर भरती टाईप करा, जेणेकरून मला तुम्हाला त्या ग्रुपमध्ये जॉईन करता येईल. आता यामध्ये पहा, प्रमाणित करण्यात येते की श्रीमती कुमारी टिंबटिंब हे ह्या टिंबटिंब तालुका जिल्हा येथील रहिवासी असून मी त्यांना मागील टिंबटिंब वर्षापासून ओळखतो. त्यांची वर्तणूक व चारित्र्य चांगले आहे. ते माझ्या नातेवाईक नाहीत. सदरील वर्तणूक चारित्र्य प्रमाणपत्र देण्यात येत आहे. आता या ठिकाणी तुमचं नाव लिहायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल मध्ये या ठिकाणी मी माझं नाव लिहिल, कांबळे जयपाल. त्यानंतर हे म्हणजे यांचा ऍड्रेस काय, तर नांदेड. तुमचा जो आधार कार्डवरचा ऍड्रेस असेल तर संपूर्ण ऍड्रेस या ठिकाणी तुम्ही एंटर करा. त्यानंतर तुमचा तालुका कोणता आहे तो तालुका एंटर करा आधार कार्डवरचा. जिल्हा कोणता आहे तो जिल्हा या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी पेनने लिहून घ्या. त्यानंतर त्यांना मी मागील टिंबटिंब वर्षापासून साधारणतः या ठिकाणी तुम्ही 15 वर्षापासून तुम्ही अशा प्रकारे टाका. म्हणजे जो व्यक्ती अनोळखी नातेवाईकातील आहे तर तो तुम्हाला 15 वर्षापेक्षा जास्त ओळखत असेल तर या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे या ठिकाणी 15 वर्षापासून किंवा 16 वर्षापासून 20 वर्षापासून अशा प्रकारे तुम्ही टाका, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही. त्यासाठी हे चारित्र्य प्रमाणपत्र देण्यात येत आहे. आता या ठिकाणी ठिकाण टाका, गावाचं नाव, जिल्ह्याचं नाव, जे काही ठिकाण असेल तुमचं ठिकाण टाका आणि कोणत्या तारखेला हे तर प्रमाणपत्र घेतलेलं आहे तर ते प्रमाणपत्राची तारीख टाका. प्रमाणपत्राची तारीख ही तुमची कोणती असावी, ज्या तारखेला तुम्ही फॉर्म भरताय तर त्या आधी 1-2 दिवस तुमची ही तारीख असणं गरजेचं आहे. आता त्यानंतर या ठिकाणी पहा, 2 व्यक्ती पाहिजे. प्रमाणपत्र देणाऱ्याचे नाव, व्यवसाय, सही, पत्ता व मोबाईल नंबर. पहिला व्यक्ती त्याचे सही पाहिजे, नाव पूर्ण पाहिजे आणि व्यवसाय. असा व्यक्ती जो तुमचा नातेवाईक नसावा. तुमच्या गावातील सरपंच असतील किंवा कोणताही कर्मचारी असेल तरी चालते, पण तुमचा नातेवाईक नसावा. अशा प्रकारे कोणताही व्यक्ती तुम्ही या ठिकाणी, तुमचे शिक्षक असतील, कोणते कॉलेजचे जर एखाद्या चांगल्या पदाला गेला तुमचा मित्र असेल तर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर या ठिकाणी त्यांचा पत्ता तुम्हाला द्यायचा आहे. त्यानंतर भ्रमणध्वनी क्रमांक या ठिकाणी तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. अशा प्रकारे सविस्तरपणे तुम्हाला हे नाव, प्रमाणपत्र देणाऱ्याचे नाव, सही, पत्ता हे सर्व तुम्हाला असणं गरजेचं आहे. 2 व्यक्तीचे तुमच्याकडे हे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा, सर्वात महत्त्वाचं, चालक पदासाठी आवश्यक असलेल्या अनुभवाचा दाखल्याचा नमुना. हा दाखल्याचा नमुना सुद्धा आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला ऍड केलाय. ज्यांना अजूनपर्यंत हा नमुना तुम्हाला मिळाला नसेल तर त्यांनी 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करून या ठिकाणी घेऊ शकता. तुम्हाला जर अनुभव असेल आणि जर तुम्हाला जर लेखीमध्ये जर कमी मार्क्स मिळाले तर तुम्ही या ठिकाणी मेरिटमधून बाहेर येऊ शकता. जे विद्यार्थ्याकडे अनुभव आहे पण त्यांना लेखीची भीती वाटते, त्यांना गाडी परफेक्ट चालवता येते, म्हणजे अनुभवचे 10 पैकी 10, त्यानंतर गाडी चालवण्याचे 10 पैकी 10, अशा प्रकारे जर तुम्हाला जर 20 मार्क मिळाले आणि जर 20 पैकी जर तुम्हाला जर कमी मार्क्स मिळाले तर तुमचं या ठिकाणी मेरिट हुकू शकतं. जर तुम्हाला 20 पैकी 18+ मार्क जर पाहिजे असतील तर तुम्ही आपला कोर्स जॉईन करू शकता. कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्हाला डिजिटल JK हे आपले प्ले स्टोर ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. 199 रुपयाचा कोर्स आहे, त्यामुळे संपूर्ण तुमची या ठिकाणी तयारी होणार आहे. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला जो काही दाखला घ्यायचा आहे अनुभव प्रमाणपत्र, तर या ठिकाणी पहा, तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी स्थळ लिहायचं आहे, कोणत्या ठिकाणी तुम्ही अनुभवाचा दाखला घेताय, त्यानंतर दिनांक, त्यानंतर तुमचं या ठिकाणी तुम्हाला सर्वात महत्वाचं श्रीमती म्हणजे संपूर्ण नाव, अवजड वाहन मालकाचे संपूर्ण नाव तुम्हाला लिहायचं आहे. या ठिकाणी पहिलं काय करायचं आहे, तर ज्यांच्याकडून तुम्ही या ठिकाणी, ज्याच्याकडे तुम्ही गाडी चालवताय तर त्या मालकाचं तुम्हाला या ठिकाणी नाव लिहायचं आहे. त्यानंतर त्या मालकाचा संपूर्ण पत्ता, मुक्काम पोस्ट, तालुका, जिल्हा, राज्य अशा प्रकारचे संपूर्ण लिहून घ्यायची. त्यानंतर त्यांचा पिनकोड, त्यानंतर या ठिकाणी श्री
चालक उमेदवाराचे नाव, म्हणजे आता या ठिकाणी तुमचं नाव लिहायचंय, स्वतःचं नाव या ठिकाणी लिहायचंय, म्हणजे तुमचं या ठिकाणी नाव लिहायचं, तुमचा ॲड्रेस, तालुका, जिल्हा, राज्य, पिनकोड या ठिकाणी पहा. हे माझ्या स्वतःच्या मालकीचे अवजड माल वाहतूक ट्रकवर वाहन क्रमांक या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. आता ही जी भरती आहे तर ही भरती तुम्हाला या ठिकाणी कारसाठी असणार आहे, त्यामुळे तुम्हाला हे सुद्धा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट चालेल. जर अदर कोणतं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तर त्यावर त्या संदर्भात सुद्धा आपण ऑफिशियली या ठिकाणी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करूया. त्यानंतर ठिकाणी पहा, या ठिकाणी तुमची नेमणूक दिनांक कोणत्या दिनांकापासून कोणत्या दिनांकापर्यंत आहे आणि एकूण किती वर्ष तुम्हाला एक्सपिरियन्स आहे अशा प्रकारची या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आणि सुरक्षित वाहन चालवून चालक म्हणून काम करत होते या संदर्भाची ही माहिती. अवजड वाहन चालवण्याचा परवाना, लायसन क्रमांक तुमचं या ठिकाणी असणं गरजेचं आहे. लायसन मिळाल्याचा दिनांक, त्यानंतर लायसन देणारे RTO कार्यालय, त्यानंतर या ठिकाणी पहा अवजड वाहन चालवण्याचा परवाना मिळण्याची तारीख तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर जर तुमचं परवाना जर नूतनीकरण असेल म्हणजे रिन्युअल केला असेल तर ती माहिती भरा. त्यानंतर तुमचा जर बॅच बिल्ला असेल तर या ठिकाणी टाका, नसेल तर या ठिकाणी मॅन्डेटरी नाही. त्यानंतर या ठिकाणी पहा, माझ्याकडे काम करत असलेल्या हातून, म्हणजे ही माहिती कोण भरून देणार, ज्यांच्याकडे तुम्ही काम केलेलं आहे, कार चालवलेली आहे, तर त्यांच्याकडून या ठिकाणी अपघात कधी झाले का, अपघाताचे स्वरूप काय होते, हे संपूर्ण माहिती इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायचं आहे. अपघाताचे कारण आणि अपघाताला जबाबदार कोण, अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं या ठिकाणी पहा, प्रवासी वाहतुकीच्या सेवेत चालक संदर्भाचा हा अनुभवाचा दाखला देत आहे, या ठिकाणी तुमची सही करायची. त्यानंतर अवजड वाहन मालकाची स्वाक्षरी आणि तारीख या ठिकाणी टाकायची आहे. ज्यांच्याकडून तुम्ही या ठिकाणी ज्या NGO कडून किंवा ज्या व्यक्तीकडून तुम्ही हे प्रमाणपत्र घेताय तर त्याची या ठिकाणी तुम्हाला स्वाक्षरी आणि या ठिकाणी तुमची तारीख टाकायची. आणि त्यानंतरचा सर्वात महत्वाचा या ठिकाणी पार्ट आहे, जो की राजपत्रित अधिकारी लोकप्रतिनिधीची शिफारस. चालक पदाचे वर नमूद केलेले उमेदवार अवजड वाहन चालवण्याचा दाखला देणारे मालक या दोघांनाही मी स्वतः ओळखत असल्यामुळे सदरच्या अनुभवाची शिफारस देत आहे, अशा प्रकारचं या ठिकाणी राजपत्रित अधिकारी किंवा लोकप्रतिनिधीची स्वाक्षरी, सही, सिक्का तुम्हाला या ठिकाणी असणं गरजेचं आहे. म्हणजे राजपत्रित अधिकारी म्हणजे कोण, तर या ठिकाणी पहा, आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगर परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, राजपत्रित अधिकारी यापैकी कोणीही एक या ठिकाणी शिफारस देऊ शकतात. म्हणजे क्लास 1 क्लास 2 अधिकारी असतील किंवा यापैकी कोणताही एखादा जर व्यक्ती असेल तर तुम्ही या ठिकाणी शिफारस, या ठिकाणी तुमचा सही सिक्का त्यांचा घेणं बंधनकारक आहे, तरच तुमचं या ठिकाणी एक्सपिरियन्स सर्टिफिकेटला 10 गुण दिले जातील. तर अशा प्रकारे कोर्ट भरतीसाठी वाहन चालक या पदासाठी तुम्हाला अप्लाय करत असताना चारित्र्य प्रमाणपत्र काढायचं आहे, त्यानंतर तुमचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट काढायचं आहे, त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला 20 गुणासंदर्भाची परिपूर्ण तयारी करायची आहे. त्या संदर्भाचा आपण बॅच सुद्धा लॉन्च केले. उच्च न्यायालय ड्रायव्हर भरती लेखी परीक्षेसाठी उपयुक्त असा कोर्स आहे. तो कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्हाला डिजिटल JK हे आपलं प्ले स्टोर ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. अजूनही मनामध्ये काही प्रश्न असतील तर 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. आपल्या जवळच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि वाहन चालक या पदासाठी परिपूर्ण तयारी करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.